बसा बसा. First, Modi will speak. It's all right. I'll be using later. He's got something to speak. That's the one. तिकडे आहे मध्ये. मंडळी काय दिसत नाही विशेष नाही. मला वाटतं जे असतील ती बरीचशी कालच्यासारखी असण्याची शक्यता आहे. सांगलीत जे तशी होती इथे तोच प्रकार आहे. आणि बरोबर परमपूज्य श्री माताजी आणि कोल्हापुरामध्ये जमलेल्या परमेश्वराला शोधणाऱ्या सर्व संतजनांना सहयोगी मंडळातर्फे अनेक अनेक नमस्कार. हा एक आनंदाचा दिवस परत यावर्षी इथे उगवलेला आहे की परमेश्वराला शोधणारे जे साधक स्वतःच्या आत्म्याची साधना करणारे, ज्यांना गेल्या वर्षी आणि त्याच्या गेल्या वर्षी याच कोल्हापुरामध्ये श्री माताजींनी आत्मसाक्षात्कार देऊन स्वतःच्या सिद्धतेला, स्वतःच्या आत्म्याच्या शक्तीला जागृत करून ध्यानात बसवण्याचा प्रयत्न याच गावात झाला होता. कोल्हापुरामध्ये या पुण्यभूमीमध्ये जे हे शक्तिपीठ आहे, जे हे महालक्ष्मीचं विशेष तीर्थ आहे, या तीर्थावरती महालक्ष्मीचं कार्य खऱ्या स्वरूपानं व्हावं आणि त्याची प्रचिती प्रत्येक माणसाला मिळावी या दृष्टीनं इथे गेले 3-4 वर्षापासून प्रयत्न आहे. आणि ह्या ताराराणीच्या संस्थेनं सुद्धा परमपूज्य श्री B.T. पाटलांनी सुद्धा त्यांचा एक वर्ग देऊन इथे सहयोगाचं ध्यानाचं केंद्र सुरू केलेलं आहे. याच ठिकाणी गेल्या वर्षी सुद्धा फार मोठ्या संख्येने मंडळी आत्मसाक्षात्काराला पावली, ब्रह्मचैतन्याला पावली. आणि आज परत अशा तऱ्हेचा एक दिवस उगवलेला आहे की आपल्याला ज्यांना ज्यांना पूर्वी मिळालेला आशीर्वाद आहे तो वृद्धिंगत करता येईल. ज्यांना आशीर्वाद मिळालेला नाही त्यांना मिळेल. आणि त्यांच्यातल्या ह्या परमेश्वरीच्या शक्ती आहे ह्या जागृत होतील. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक माणसामध्ये जोपर्यंत त्याच्यात असलेली ही परमेश्वरी शक्ती जी आहे ही जागृत होऊन प्रत्येक मनुष्य स्वतःतल्या आत्म्याच्या तत्वाला जागृत होत नाही तोपर्यंत त्याच्यातलं जे जे काही परमेश्वरी शक्ती मिळवण्यासाठी केलेलं कार्य आहे हे मर्यादित होत जातं. ज्या वेळेला कुंडलिनीची जागृती श्री माताजींच्या कृपेमध्ये घडून येते आणि कुंडलिनी जागृत होऊन सर्वव्यापी शक्तीला जोडते आपल्या सहस्रारांतून, त्यावेळेला त्याला खरं परमेश्वरी अस्तित्व प्राप्त होतं. ही अनुभूती आपल्याला प्रत्येकात घडून यायला पाहिजे. सर्व संत महंतांनी जे जे काही कार्य केलेले आहे अनेक वर्षापासून त्याचं पूर्णत्व आपल्या हृदयामध्ये, आपल्या स्थितीमध्ये, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला जाणवायला पाहिजे. मग इथे कुठल्याही तऱ्हेची व्यक्ती असली तरी सुद्धा त्याच्यामध्ये जोपर्यंत ही स्थिती घडून येत नाही तोपर्यंत तो मनुष्य परमेश्वरी शक्तीला जोडला जातो. आणि ही परमेश्वरी शक्तीला जोडण्याची जी क्रिया आहे किती साधी सोपी आहे ही श्री माताजींनी अत्यंत सोपी केलेली आहे. आणि त्याच्या फलस्वरूपाने आज
एवढ्या मोठ्या संख्येमध्ये सुद्धा प्रत्येकाला जागृती होऊन आत्मसाक्षात्काराची स्थिती मिळते. संत महंतांनी त्यांच्या सर्व लिखाणातून, त्यांच्या सर्व कृतीतून, वेदांतून, गीतेतून एकच गोष्ट जी मांडली की आपल्याला आत्म्याचा साक्षात्कार मिळाला पाहिजे. आणि आत्म्याचा साक्षात्कार मिळण्याकरता आपल्यामध्ये असलेल्या शक्तीची जागृती व्हायला पाहिजे. ही जी साधना आहे, ही साधना संत लोकांनी अनंत वर्षापासून करून 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 जे एक विशेष स्थिती आज निर्माण करून ठेवलेली आहे समाजामध्ये, की अत्यंत सोप्या स्थितीमध्ये, सहजतेमध्ये आपल्याला त्यांच्या पुण्याचा फायदा घ्यायचा आहे. आणि तो फायदा देण्याकरता म्हणून परमपूज्य श्री माताजी इथे आले आहेत. आपल्या सर्वांना मुक्त हृदयानं एकच प्रार्थना आहे की आलेली वेळ आहे ही फार महत्वाची. फार कष्ट घेऊन परमपूज्य श्री माताजी खेडोपाडी फिरत फिरत येता मुद्दाम कोल्हापूरला येतात. आणि आल्यानंतर त्यांचा जास्तीत जास्त फायदा कसा व्हावा या इच्छेने मला 2 शब्द सांगावे लागलेले आहेत. आणि त्याच्यातला गाण्याचा भाग हाच आहे की श्री माताजींच्या पासून आम्हाला काहीतरी घ्यायचंय प्रत्येकाला. जर आम्हाला काही घ्यायचं असेल तर आम्ही काहीतरी घेण्याकरता, काहीतरी प्राप्ती करता, परमेश्वरी प्राप्ती करता जर इथे जमलेलो असू तर तो प्रेमाचा, आदराचा भाग, विवेकाचा भाग जाणून इथे बसलेलो आहोत. त्या आपल्यातल्या शुद्ध विवेकाला नमस्कार करून मी हीच प्रार्थना प्रत्येकाला करणार आहे की थोडंसं हृदयामध्ये, मनामध्ये शांत होण्याचा प्रयत्न करूया. ही कोल्हापूरची भूमी जी महालक्ष्मीचं फार मोठं शक्तिपीठ आहे, ज्या महालक्ष्मीच्या शक्तीवरती संपूर्ण पृथ्वीवरती परिवर्तनाचं कार्य चाललेलं आहे, त्या कार्याला जर ओळखायचं असेल तर स्वतःमध्ये ध्यानाने सिद्ध होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या परमेश्वराने 84 लक्ष योनीनंतर माणसाला मनुष्य देह दिला, त्या माणसामध्ये जर ब्रह्मशक्ती जी परमेश्वराची सर्वव्यापी शक्ती आहे ती जर आली नाही तर माणसाच्या अस्तित्वातला, त्याच्या ध्येयातला एक फार मोठा भाग बाकी राहणार आहे. जन्माला आल्यानंतर जर परमेश्वर प्राप्ती झाली नाही तर हा जन्म फुकट जाईल. निदान जी मंडळी साधनेला लागलेले त्यांना ही गोष्ट पक्की माहिती आहे. आणि म्हणून आपण थोडंसं स्वतःच्या हृदयाकडे पाहून थोडं स्वतःला अशी प्रार्थना करूया की हे माझ्या हृदया, हे माझ्या हृदयात राहिलेल्या हे नारायणा, हे शिवा, मला शांत करा, मला स्थिर करा, मला ध्यानामध्ये गहनतेत उतरवा. आणि जोपर्यंत मी ध्यानामध्ये गहनतेत उतरणार नाही तोपर्यंत मला माझी स्थिती कशी प्राप्त होईल लक्षात घेतला पाहिजे. फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि तो गहनतेचा भाग आपल्याला देण्याकरता परमपूज्य श्री माताजी इथे आलेले आहेत. श्री माताजींनी ही जी सहयोगाची शिकवण गेल्या 12 वर्षापासून सगळ्यांना शिकवलेली आहे आणि मांडलेली आहे, याला संपूर्ण ऐतिहासिक शास्त्राधार आहे. प्रत्येक शास्त्राला जो मुख्य तत्वाचा आधार आहे ते तत्वधराला श्री माताजी आपल्याला शिकवत आहे. ते आत्म्याचं तत्व, ते परमेश्वरी तत्व धरल्यानंतर ते परमेश्वरी गुण आपल्यात रुजो आणि जे आपलं मानवी जीवन आहे हे परमेश्वराच्या चैतन्याने एक विशेष रीतीनं फुलून निघालेलं आनंददायी जीवन बनवू, याच्यासाठी श्री माताजींचं आपल्याकडे येणं आहे. हा विचार कधीही मनापासून, स्वतःपासून दूर करू नका. श्री माताजींना आपल्याला त्या आपल्या स्वतःच्या शक्तीच्या चाव्या द्यायच्या आहेत की ज्या शक्तीच्या चावीने आपण आपल्यातली परमेश्वरी शक्ती उघडून
त्या शक्तीचा आनंद स्वतः घेणार आहोत. जे हे आता ह्याच्या नंतरचे एक तासाभराचा जो वेळ आहे, ह्या 1 तासाभराच्या वेळामध्ये आपल्याला ती स्वतःला प्राप्ती करून घ्यायची, स्वतःची स्वतःला ओळख आनंदाने करून द्यायची. तो आनंदाचा स्रोत स्वतःमध्ये कसा आहे जागरूक हे पाहून घ्यायचं आहे आणि घरी जाऊन परत ती साधना करायची आहे. ह्या तिथल्या केंद्रावरती शुक्रवारी संध्याकाळी ध्यानाला येऊन ध्यानामध्ये परत परत सिद्धता करायची. त्याकरता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. श्री माताजींना आपल्याकडनं काही नको. एवढी जर जाणीव देता आली की श्री माताजींच्या समोर, श्री माताजींच्या कृपेमध्ये आपण स्वतःला जर स्वतःचे गुरु करू शकलात, स्वतःच्या आत्म्याला जर स्वतःची परमेश्वराची प्रतिमा मानून जर जाणायला शिकलात, तर श्री माताजींचं येणं इथे सार्थकी लागलं असं आम्हाला म्हणता येईल. आपल्याला कळकळीनं हीच प्रार्थना करायची आहे की मनात जन्माला आल्यापासून देह जाईपर्यंत अनेक तऱ्हेचे प्रश्न निर्माण होतात. सगळ्या प्रश्नांना उत्तर आयुष्यात कधीच मिळत नाही. अनेक प्रश्न आले आणि अनेक प्रश्न तसेच वाऱ्यावरती आणि काळाच्या ओघामध्ये वाहून गेले. पण सगळ्या प्रश्नांचं एकच जर उत्तर असेल की जर आपल्याला आपला आत्मा प्राप्त व्हावा, आपला परमेश्वरी अर्थ आपल्याला प्राप्त व्हावा, हा जर एक अर्थ जर घ्यायचा असेल तर आजची वेळ फार महत्वाची आहे. आम्हाला आपल्याला एकच सांगायचं आहे की सहयोगामध्ये खेडोपाडी प्रत्येक ठिकाणी आम्हाला एकच अनुभूती आली की व्यक्ती कोणीही असो, प्रत्येक व्यक्तीला आपोआप आशीर्वाद व्हायला गेले. पण स्वतःची सुद्धा मनोनिग्रहाने ही एक स्थिती असली पाहिजे की जर मला काहीतरी मिळालेलं असेल तर ते मी जमवलं पाहिजे. जर श्री माताजींच्या पासून आज माझ्या हातामध्ये खंड खंड लहरी जर आल्या असतील, जर एक क्षण तरी मला निर्विचारता प्राप्त झालेली असेल, तर ती माझी नैतिक, वैयक्तिक आणि सर्वतोपरी माझी स्वतःची जबाबदारी राहते की मला मिळालेली ही निर्विचारता मी सांभाळली पाहिजे, ती मी जमवली पाहिजे. मला मिळालेला आशीर्वाद जर मी ऊर्जितावस्थेला जर घातला नाही तर वाऱ्यावरनं जसं बी वाहून जातं शेतात घातलेलं तसं वाहून जाईल. तर स्वतःची जबाबदारी ओळखली पाहिजे. मनोनिग्रहाने स्वतःला थोडंसं शांत केलं पाहिजे. वस्तुस्थिती जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हा जो आनंदाचा भाग आहे हा कसा सगळ्यांना एकत्रित रीतीनं प्राप्त होतो. लहानात लहान मुलापासून म्हाताऱ्या मंडळीपर्यंत सगळेजण एकत्र कसे ध्यानामध्ये जाऊन आनंदामध्ये एकरूप होऊ शकतात, हा भाग अनुभूतीनं स्वतःला पटवला पाहिजे. संत मंडळींनी पूर्वी इतिहासामध्ये 1-2 व्यक्तींवरती कामं केली. आता प्रगल्भता जी समाजामध्ये आलेली, त्या प्रगल्भतेमध्ये एकच गोष्ट घडू शकते की आपल्याला फळामध्ये उतरता येतं. त्याने दिलेला जो अनंत वर्षाचा आशीर्वाद आहे तो श्री माताजी आपल्याला इकडे कॅश करून देणार आहे की जेणेकरून आपल्यामध्ये ती परिवर्तनाची क्रिया घडून येईल आणि आपल्या जाणीवेमध्ये ती क्रिया होते. तर आपल्या जाणीवेमध्ये, आपल्या ध्यानामध्ये गहनता येवो, आपल्याला ध्यानामध्ये स्थिरता येवो आणि आपल्याला परमेश्वराने जन्मजात दिलेला जो आशीर्वाद आहे तो आपल्यात प्रकाशित हो, ह्या इच्छेने आणि ह्या प्रार्थनेने मी माझे 2 शब्द संपवून मी श्री माताजींना प्रार्थना करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं, ध्यानात उतरवावं. आणि ध्यान झाल्यानंतर माझी आपल्याला परत एकदा प्रार्थना आहे की जर आपल्यात काही प्रश्न असतील तर कृपा करून लिहून आमचे इथे मिस्टर कदम साहेब म्हणून आहेत त्यांना किंवा श्रीमती श्रीखंडे आहेत त्यांना ते प्रश्न द्यावे. पुढच्या वेळेला ज्या वेळेला श्री माताजी येतील त्यावेळेला आपल्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील. वस्तुस्थितीमध्ये प्रश्न सुद्धा आपल्याला विचारावे लागणार नाही, कारण की श्री माताजी त्यांच्या शक्तीमध्ये आपले सगळे प्रश्न जाणून आहेत. तरी कृपया शांतपणे आज श्री माताजींचे 2 शब्द आपण ऐकूया आणि सगळेजण मिळून एकत्र ध्यानामध्ये गहन देत जाऊया. नमस्कार. स्टार्ट.
आता कोल्हापूर केंद्रातर्फे श्रीमती तावडे आपल्याला एक हार अर्पण करते. तारा राणी हायस्कूलचे संचालक तसेच शिक्षकवृंद, कोल्हापूरचे आबालवृद्ध, आसपासच्या खेड्यापाड्यातून आलेल्या सर्व शोधकांना आमचा प्रणिपात असो. आजचा विषय सहयोग तर आहेच आणि सहयोगावर मी पहिल्यांदा सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की सहयोग म्हणजे तुमच्याबद्दल बरोबर जन्मलेला असा योगाचा जन्मसिद्ध अधिकार. सह म्हणजे तुमच्याबरोबर आणि जन्मलेला, ही जिवंत क्रिया आहे आणि ती जिवंत क्रिया आपल्यामध्ये घटित होते. त्यासाठी काहीही क्रिया करावी लागत नाही, अक्रियेत ते घडतं. हे मी मागच्या वेळा आपल्याला समजावून सांगितलं होतं. पण महालक्ष्मीच्या परिसरात बसल्यावर ही महालक्ष्मी कोण, तिचा आपला काय संबंध, आपण देवळात जाऊन काय मिळवायचं वगैरे वगैरे ह्या गोष्टींची कुणाला माहिती नाही. देवळात जायचं, खणा नारळाने ओटी भरायची, एवढं जे साधू संतांनी सांगून ठेवलं आहे ते आपण करत असतो. हिच्या परिसरात राहून तिच्या आशीर्वादाने ही सस्यश्यामलाम भूमी पुनीत झालेली आहे. तिचा पूर्ण उपभोग घ्यायचा, ती आपली एक प्रवृत्ती आहे. तरीसुद्धा ही महालक्ष्मी कोण, ही महालक्ष्मी तत्वरूपाने आपल्यामध्ये वास करत असते आणि ती सुषुम्ना नाडी अशी आपल्यामध्ये जी मधोमध नाडी आहे, जिनी कुंडलिनीचं उत्थापन होतं, त्या नाडीला महालक्ष्मीची नाडी किंवा तिचं चॅनल असं म्हणते. डावीकडे महाकाली आणि उजवीकडे महासरस्वती आणि ह्या दोन्हींच्या मिलनाने बनलेलं जे मधोमध अशी पोकळी आहे, ह्या पोकळीला सुषुम्ना नाडी असं म्हणतात. म्हणजे महालक्ष्मी ही सुषुम्ना नाडी आहे आणि तिच्यातूनच कुंडलिनीचं उत्थापन होतं. म्हणून जरी ही महालक्ष्मी आहे तरी आपण तिच्यासमोर जाऊन उदे उदे अंबे असं म्हणतो. अंबा ही कुंडलिनी आहे. जो आपण जोगवा म्हणतो तेही तेच आहे. ग्रामीण विभागामध्ये जो जोगवा म्हटला जातो तेही की तुम्ही मला जोगवा द्या, म्हणजे पैसे मागणे नव्हे, योग द्या. उदय उदय अंबे, तुझा जर उदय झाला, तुझी जर आमच्या जागृती झाली तर आम्हाला योग मिळेल, ह्याला जोगवा म्हणायचं. हे आपल्या ग्रामीण विभागातनं लोक रोज गात असतात. पण ते काय आहे त्याबद्दल आपल्याला जास्त माहिती नाही. ही जी महालक्ष्मीची शक्ती आपल्या मधोमध सुषुम्ना नाडीमुळे वास करते, ह्या महालक्ष्मीच्या तत्वामुळेच आज आपण एका अमिबापासून मनुष्य झाले आहोत. ही धर्म धारण करण्याची शक्ती आहे. म्हणजे आधी आपण एक कार्बन म्हणून एक जड मात्र होतो, त्या ठिकाणी गणेश शक्ती आहे. त्याच्यानंतर जेव्हा मनुष्य हा नुसता अमिबा स्थितीत असतो, जेव्हापासून त्याचं जीवन सुरू होतं, त्याच्यात जिवंतपणा येतो, तेव्हा महालक्ष्मीची शक्ती कार्य करते. त्याच्यामध्ये आपण धर्मधारणा करतो. कुत्र्याचा धर्म वेगळा, जनावरांचा धर्म वेगळा, तसाच मानवाचा सुद्धा एक धर्म असतो असं म्हटलं तर चालेल. जर कार्बनची 4 वेलन्सी आहे तर माणसाला 10 वेलन्सी आहेत, म्हणून मनुष्याचे 10 धर्म असतात. जर तो धर्मातनं च्युत झाला तर ही कुंडलिनी चढू शकत नाही, कारण जी सुषुम्ना नाडी आहे तिच्यामध्ये काहीतरी विकृती येते. ही महालक्ष्मी जिला आपण रात्रंदिवस मानतो, ही स्वतः सूक्ष्मामध्ये जरी महालक्ष्मी स्वरूप असली आणि सुषुम्ना नाडी स्वरूप असली तरीसुद्धा जडामध्ये तिला डॉक्टर लोक पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम असं म्हणतात. जेव्हा आपल्याला कोणतेही कार्य करायचं असलं, समजा आपल्याला धावायचं असलं तर आपण धावू लागतो आणि धावताना आपली गती जास्त होऊ शकते आणि त्या गतीमुळे आपल्या हृदयाची गतीसुद्धा आपण वाढवू शकतो.
पण एकदा थांबल्यावर हळूहळू हे हृदय परत आपल्या स्थितीवर जेव्हा येतं, ही स्थितिस्थापकता परत आपल्या जागेवर जी सहजच जी शक्ती आणते, तीच महालक्ष्मीची ही शक्ती आहे. तिला पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टम असं म्हणतात आणि त्याबद्दल डॉक्टरांना काहीही विशेष माहिती नाही. ह्या शक्तीमुळे मनुष्य जे काही कार्य करत असतो ते ह्या शक्तीच्या अनेक ठिकाणी उत्क्रांतीच्या वेळेला जे अनेक अवतरणं झालीत त्यांनी चक्र बनलेली आहेत. म्हणजे विष्णूचे जेवढी काय अवतरणं झाली, नारायणाची जी अवतरणं झाली, त्यांनी चक्र आपल्यामध्ये बनलेली आहेत आणि त्या चक्रांच्यामुळे आपलं उत्थान झालेलं आहे. ही चक्र आपल्यामध्ये सुषुम्ना नाडीवर अशी बरोबर बसलेली असते आणि ह्या चक्रांमध्ये ज्या देवता आहेत त्या जर आपण जागृत केल्या तर आपल्याला जो ह्या चक्रांच्या विकृतीमुळे झालेला शारीरिक, मानसिक, बौद्धिक किंवा धार्मिक त्रास आहे तो नष्ट होतो. तेव्हा जी महालक्ष्मी इथे स्थित आहे तिचं महात्म्य समजण्यासाठी तुम्हाला आत्मबोध झाला पाहिजे. आत्मबोध झाल्याशिवाय ते समजत नाही. कुणी सांगितलं की ही महालक्ष्मी आहे आणि ही 3.5 वेटोळे घातलेली जी कुंडलिनी ह्या महाराष्ट्राच्या पठारात आहे. आपल्याला माहिती आहे माहूरची महासरस्वती रेणुका, आणखी तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि सगळ्यांच्या वर जी आदिशक्ती जिच्यापासून ह्या 3 शक्ती झाल्यात, ह्या वणीला नाशकाजवळ जिला सप्तशृंगी असं म्हणतात. ही महालक्ष्मी शक्ती जी आहे त्यानेच मनुष्याच्या धर्मधारणेमुळे त्याला ज्ञान प्राप्त होते. ज्ञानाचा अर्थ बुद्धीने जाणणं ते नव्हे. ज्ञानाचा अर्थ बोध आहे. ज्याला आपण वेद म्हणतो तो वेद शब्दसुद्धा विदपासून आला, म्हणजे आपल्या नसावर आपण जे जाणलेलं आहे ते आपलं ज्ञान आहे. एखाद्या आंधळ्याला तुम्ही जर रंगाबद्दल म्हटलं तर त्याला समजणार नाही. एखाद्या जानवराला म्हटलं की तू ह्या घाणेरड्या गल्लीतनं जा तर तो सरळ निघून जाईल, पण माणसाला ते सहन होणार नाही. कारण आपल्या उत्क्रांतीत आता मनुष्य स्थितीत आल्यावर आपल्याला घाण सहन होत नाही, पण पापाची घाण सहन होते. कारण अजून आपण त्या उच्च स्थितीला पोचतो नाही जिथे पापाची घाण आपल्याला सहन होते. ही सुषुम्ना नाडी जिच्यातनं ही कुंडलिनी जागृत होते, तिचं पीठ संबंध विश्वाचं तुमच्या कोल्हापुरात आहे. पण कुठेही जा, मग ते नाशिक असो नाका किंवा कोल्हापूर किंवा बनारस, क्षेत्रस्थळी भामट्यांचं राज्य झालेलं आहे. सगळ्या जगातले भामटे देवीवरती कसा आघात करावा असा विचार करून तिथे पोचलेले असतात. जगाभरचे दारुडे, जगाभरचे पापकर्म करणारे, जगाभरचे लोक जे मांत्रिक वगैरे आहेत, जे दुसऱ्यांना त्रास देतात, अशा सर्व घाणेरड्या लोकांना येऊन इथेच राहायला मिळतं. कारण ते पोटभर लोक आहेत. काहीतरी खोटं सांगून भोंदूपणा करून तुमच्याकडनं पैसे घ्यायचे, तुम्हाला फसवायचं आणि हे देवीचं स्थान आहे, इथे सगळे भक्तगण येतील, त्यांच्यात काहीतरी विकृती करून टाकायची, हे त्यांचं कार्य असतं. कारण भक्तगण हे येणार, देवीच्या देवळात हे सगळे येणार, तेव्हा ती मोक्याची जागा आहे आणि त्याच ठिकाणी त्यांना वार केला पाहिजे. आता आपली युद्ध तलवार घेऊन होणार नाही. तलवारीचे दिवस गेले. आता सत्य आणि असत्य ह्याचा झगडा चालू झाला आहे. त्यात जे सत्य धरतील त्यांच्यावरती असत्याची नेहमीच वाईट दृष्टी असणार, पण शेवटी सत्यमेव जयते. एक दिवस असा येईल की सत्य समोर येईल. ह्या महालक्ष्मीच्या देवळामध्ये आपण काय प्राप्त करतो काही लोकांना माहीत नाही की ह्याच्यात काय प्राप्त करायचं आहे, देवळात आपण का जातो किंवा काय त्याच्यातनं मिळणार आहे. ज्या लोकांना चैतन्याच्या लहरी आलेल्या आहेत, आमच्याबरोबरचे पुष्कळ आता 14 देशातनं फॉरेनचे सहयोगी आले आहेत, ते योगी आहेत. तेव्हा त्यांना मी म्हटलं तुम्ही महालक्ष्मीच्या देवळात जाऊन बघा. तर तिथे गेल्यावर त्याचं ते इतकं सुंदर तिथे वातावरण होतं. सगळ्या चैतन्याच्या लहरी हातात होत्या. ह्या चैतन्याच्या लहरी ज्या ह्यांना जाणवतात त्या सर्वसामान्य माणसाला जाणवत नाही. पण आपल्याकडे वयोवृद्ध लोकांनी, मोठमोठ्या संतांनी, द्रष्ट्यांनी हे सांगितलेलं आहे की ही महालक्ष्मी म्हणजे हे जागृत स्थान आहे. पण हे कशावरून? ह्याला जाणण्यासाठी तुमच्याजवळ काही एकमेव असं साधन नाही आहे ज्याने तुम्ही म्हणू शकाल की खरोखर ही महालक्ष्मी ती आहे जिच्यामुळे आपलं उत्थान होतं.
जिच्यामुळे आज आम्ही अमिबापासून हे झालो, हे सांगण्यासाठी आपल्याजवळ काही नाही. म्हणून आधी तुम्ही आत्मबोध घेतला पाहिजे, नाहीतर आमच्या भाषणाचा आणि ह्या सर्व ह्याचा काहीही अर्थ लागणार नाही. आम्ही सांगतो ते खरं किंवा खोटं हे तिथे जाऊन पाहण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला आत्मबोध व्हायला पाहिजे. आपल्या देशात अनेक चमत्कार झालेले आहेत, पण लोकांना आत्मबोध नसल्यामुळे त्यांनी संतांना छळून काढले. जर त्यांना त्यावेळेला आत्मबोध झाला असता तर संतांचा एवढा छळ केला नसता. हा आत्मबोध जो आपल्याला घडतो हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, तो आपण प्राप्त केलाच पाहिजे. कुणी म्हटलं ही स्वयंभू आहे, त्याला काही अर्थ आहे का? आता हे फॉरेनचे लोक आहेत, त्यांना महालक्ष्मी कशाशी खातात, काय गणपती कशाशी खातात ते माहीत नाही, आपल्यालाही माहीत नाही विशेष. पण ह्यांना तर गपासून सुरुवात असताना सुद्धा महालक्ष्मीच्या देवळात जाऊन काय झालं ते येऊन मला सगळे सांगायला. ती आपली स्थिती आली पाहिजे. पण मी म्हणते की कोल्हापुरात सगळ्यात कमी सहयोगी, आश्चर्याची गोष्ट आहे. ज्या ठिकाणी महालक्ष्मीचे ऐश्वर्याने लोक नटलेत, तिच्या कृपेत वाढतात, तिथे सगळ्यात कमी जागृती. हा विरोधाभास समजत नाही. आणि इथे भामट्यांचं एवढं राज्य पसरलेलं आहे की पुष्कळांना असे वाटतं की माताजी सुद्धा एक भोंदू असते. वाटतं ते बरोबर आहे, त्याला माझी हरकत नाही. पण तुम्ही एका सायंटिस्टप्रमाणे आपलं जे डोकं आहे ते थोडंसं उघडं करून बघितलं पाहिजे की खरोखर माताजी म्हणतात ते खोटं की खरं. ह्या सुषुम्ना नाडीमुळेच शेवटी सत्य जाणवलं जातं, कारण ही उत्क्रांतीचा मार्ग आहे. अमिबाला किती सत्य माहीत होतं, म्हणजे त्याला किती विध होतं, म्हणजे त्याच्या नसांवर त्याला किती जाणवत होतं. आज एक मनुष्य आहे, पुढची गोष्ट करतो, पुढचे मनोरे बांधतो, कितीतरी कामं तो करू शकतो. हे सगळे करण्याची शक्ती त्याला जी आली ती ह्या महालक्ष्मीच्या कृपेने. तिने तुम्हाला ह्या स्तराला आणून सोडलं आहे आणि तिच्याचमुळे तुम्ही त्याच्यावरच्या स्तराला म्हणजे आत्मतत्वाला प्राप्त होणार. ही केवढी मोठी तिची कृपा आहे. ती शक्ती जरी आपल्यामध्ये असली तरी ती आपल्याला अजून लाभलेली नाही. तिच्यावर आपलं काहीसुद्धा वर्चस्व म्हणण्यापेक्षा काहीही आपला तिच्याशी संबंध झालेला नाही. ह्या महालक्ष्मी तत्वाला आपण कसं जागृत व्हायचं आणि ते कसं मिळवायचं हे तुम्ही सहयोगात शिकू शकता. ही कुंडलिनी शक्ती तुमच्यामध्ये आहे आणि ती जागृत झाली पाहिजे असं अनेकांनी सांगितलं. पण परवा एक गीता वाचणारे गृहस्थ माझ्याकडे म्हणे की गीतेत नाही सांगितलं कृष्णा. अहो, जेव्हा तो गीता सांगत होता तेव्हा युद्ध होतं समोर. त्यांनी हे सांगितलं की तुम्ही स्थितप्रज्ञ झालं पाहिजे, तुम्हाला आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे. कसा ते नाही सांगितलं. त्याचा अर्थ असा नव्हे की त्यांनी कुंडलिनीला काहीच महत्त्व दिलेलं नाही. म्हणून ज्ञानेशांचं महत्त्व आहे, कारण त्यांनी 6व्या अध्यायामध्ये कुंडलिनी आहे आणि त्या कुंडलीचं जागरण सुषुम्ना नाडीत होऊ शकतं, त्यामुळे आत्मसाक्षात्कार घडतो असं स्पष्टपणे लिहिलं. पण त्यावर अतिशहाणे जे असतात त्यांनी सांगितलं 6वा अध्याय वाचायचा नाही आणि सर्व लोकांनी 6 अध्याय असं मोडून ठेवला, कारण 6वा अध्याय वाचला म्हणजे तुम्ही लोक सगळे संन्यासी होता. काहीही कुणी सांगितलं ते खूप डोक्यात घेऊन आपण बसतो. त्या 6व्या अध्यायातच त्याचा जेवढा गाभा आहे तो लिहिला. ज्ञानेशांना समजायचं म्हणजे ज्ञानेश्वरी वाचायला पाहिजे. इकडची तिकडची पुस्तकं वाचून आणि दिंड्या घालून ज्ञानेश्वरी समजणार नाही. ज्ञानेश्वरी वाचायला पाहिजे. त्यांनी स्पष्ट सांगितलं की आता विश्वात्मके तोषावे, तोषूनी द्यावे पसायदान. हे पसायदान ते घ्यावे, हे पसायदान आम्ही घेतलं पाहिजे, हे ज्ञानेश्वरांनी सांगितलं. ते गेले एकीकडे, भलत्याच आपण कामाला लागलेलो आहोत आणि दिंड्या घालत बसतो. अर्थात भक्ती मार्ग काही चुकीचा नाही, भक्तीचा हा मार्ग घेतला पाहिजे, त्यामुळे परमेश्वराकडे आपलं लक्ष असतं. पण भक्ती मार्ग हे काही ध्येय नव्हे. ध्येय काय आहे तर आपल्याला आत्म्याचं ज्ञान झालं पाहिजे, आत्म्याचा साक्षात्कार झाला पाहिजे, हे त्याचं ध्येय आहे. आणि जर ते गाठलं नाही तर तुम्ही मार्गातच जर इकडे तिकडे फिरत राहिले तर त्या मार्गाला सुद्धा काही अर्थ राहणार नाही. पण ही सुज्ञता, हा विवेक आपल्यामध्ये कमी होत चाललेला, विशेष करून ज्या ठिकाणी क्षेत्र असतात तिथे. कारण क्षेत्रस्थळी आपण सगळ्या भामट्यांना बघतो. भामट्यांना बघितलं की वाटतं की असं कसं जर महाकाली किंवा महासरस्वती किंवा महालक्ष्मी ह्या एवढ्या मोठ्या शक्त्या आहेत, त्या भामट्यांना एवढा कसा त्यांनी इथे बसू दिला. हे तुमच्यावर अवलंबून आहे. त्या शक्ती स्वरूप आहेत, पृथ्वी तत्वाने तुम्हाला हे दिलेल्या आहेत. तरीसुद्धा
तुमची कुठे प्रवृत्ती आहे? हजारो माणसं त्या भामट्यांच्याचकडे जातात. नंतर इथे घागरी फुटते. घागरी फुगणं म्हणजे नुसतं भूतविद्या. भूतांचा अंगामध्ये संचार होण्याला आपण देवीचा संचार असं म्हणतो. म्हणजे हा पक्षून आणखीन काय सांगावं? अहो, ही भूतं असतात. देवीला कोणाच्या अंगात यायला काहीतरी बघावं लागतं ना. काही सोपं काम आहे का? तिचं चरित्र बघा त्या बाईचं, तिचं वागणं बघा. ती असं वाटते का तिच्यात काही देवी स्वरूपत्व आहे? त्यात देवी याला ती भूतं आली म्हणजे आपल्याला वाटतं विशेष आहे. आणि त्यात आता तांत्रिकांनी हे घागरी फुंकण्याचं काम सुरू केलेलं आहे. आणि मला इतकं वाईट वाटलं की प्रत्येक नवरात्री तिथे हे घाणेरडं काम होत असते. हे अत्यंत घाणेरडं काम आहे. त्यांनी एक दिवस देवी रागून जाणार आणि अजून चालूच आहे. ते काही संपत नाही. कोण्या एखाद्या बाईच्या अंगात आलं की सगळे तिच्या पार. ही तामसिक प्रवृत्ती. कोणत्याही चूक गोष्टीला आपल्या डोक्यावर बसून त्याचं खूळ मानून घेणं ही तामसिक प्रवृत्ती. दुसरी सुशिक्षित वैचारिक लोक आहेत, त्यांची दुसरी प्रवृत्ती असते की चांगलं आणि वाईटच समजत नाही. देवळात कशाला जायचं? देवळात काय आहे? त्याच्या जाऊन तरी उपयोग काय? त्यांनी आपल्याला काय फायदा होतो? त्यांनी आर्थिक फायदा का होतो? हे सगळे भामटे बसलेले असतात. ही एक प्रवृत्ती झाली. मग परमेश्वरच नाही. परमेश्वर आहे किंवा नाही, चांगलं तरी कशाला राहायचं? चांगलपणाने फायदा काय होतो? अशा रीतीने त्यांची बुद्धी अहंकाराला बळी पडते. पण जी खरी सात्विक मंडळी आहेत ती मात्र परमेश्वराला ओळखतात आणि परमेश्वराच्या चरणी लीन होतात. आज ह्या महालक्ष्मीच्या परिसरात मी गेले होते. तुम्हाला आश्चर्य वाटलं की तिथे दुकानं घातलेली आहेत लोकांनी. पैशाचा नुसता व्यवहार चाललेला आहे. महालक्ष्मी तत्व हे पैशांच्या पलीकडे. जेव्हा मनुष्याला लक्ष्मी पूर्णपणे मिळते तेव्हा तो महालक्ष्मीकडे वळतो. महालक्ष्मी तत्व हे पैशाशी संबंधित नाही, पैशांच्या पलीकडे गुणातीत आहे. म्हणजे जेव्हा पैशांची अतिरेकता होते त्याचे दुष्परिणाम मनुष्य बघतो, त्याने झालेले त्रास बघतो. जसे आज परदेशामध्ये तरुण मुलंसुद्धा आज आत्महत्येला निघाले. त्यांना विचारलं, अरे बाबा तुम्ही असं काय करता? नाही, पण आता आम्हाला जर कुठे सुखच मिळालं नाही तर आता मी आत्महत्या करायचं ठरवलं. त्यांच्याजवळ मोटारी आहेत, घरं आहेत, सगळं असूनसुद्धा आम्ही आता आत्महत्या करणार, त्याशिवाय मला मार्ग नाही. तिथे इतके सामाजिक प्रश्न आहेत, इतके तिथे भयंकर हानीचे प्रकार चाललेले आहेत की बघितलं असं वाटतं आपला देश जरी गरीब असला तरी अजून लोक जिवंत आहेत. भयंकर स्थितीत लोक चाललेले आहेत. इतके मूर्खपणाची सुद्धा कामं करतात. म्हणजे आता पिना तोंडात घालायच्या किंवा केसांना रंगवून घ्यायचं, नागवं होऊन फिरायचं, काही प्रकार त्यांचे चालू असतात. त्याला काही अर्थ नाही. पण तर म्हटलं तुम्ही का करता? तर म्हणता कशाला, काय वाईट आहे, तुम्ही कशाला असं म्हणता. अशा एकंदर परिस्थितीला बघताना हे लक्षात येतं की सांपत्तिक परिस्थितीसुद्धा जरी सुधारली तरीसुद्धा आपल्याला डोकं ठीक होत नाही, आपलं हृदय ठीक होत नाही, आपल्या स्वच्छता आहेत. कितीही शिक्षण तुम्ही घ्या, काही करा, तरी सुद्धा त्याला काहीही अर्थ लागत नाही. इथे जे लोक आलेले आहेत ते फार विद्वान आहेत, फार मोठे शिकलेले, PhD MAD म्हणते मी त्यांना. असे सगळे लोक आलेले आहेत आणि त्यांना असं लक्षात आलं की आम्ही इतकं शिक्षण घेऊन पैसे कमवून सगळं करून आता काही आम्हाला मिळालं नाही. तेव्हा आता महालक्ष्मी तत्वात उतरले म्हणजे आमचं आता उत्थान झालं पाहिजे. ह्या मनुष्य स्थितीच्या पलीकडे ज्या अतिमानव स्थिती ती आम्हाला आली पाहिजे. ती सहजगत्या हिंदुस्थानात भारतीय लोकांना, ते विशेषतः महाराष्ट्रीय लोकांना, हा महाराष्ट्रच आहे. खरं हा महाराष्ट्र आहे, अनादी काळापासून हा महाराष्ट्र आहे. आणि म्हणूनच सर्व साधू संतांनी इथे जन्म घेतला. पुष्कळशा अवतरणांनी इथे पायधूळ झाडली. हा असा विशेष देश आणि त्या देशात तुम्ही जन्माला आले. त्यातून 3.5 वेटोळे घालून जी कुंडलिनी विश्वाची इथे बसलेली आहे त्याची ही 3.5 मी आपल्याला पीठं सांगितली. अष्टविनायक त्यांच्या सेवेला उभे. अशा परिस्थितीत एक मराठी मनुष्य करतो काय? त्याचं लक्ष कुठे? एक तर तो अशा भामटांच्या मागे वाया जातो किंवा कुणीतरी काही टूम काढली त्याच्यामागे धावतो किंवा परमेश्वर नाही अशा चारोळ्या घालत असतो. परमेश्वर आहे, तो तुमच्यात आहे, तो तुम्हाला अजून मिळालेला नाही म्हणून तो नाही असं म्हणून आपण आपलाच जो संघर्ष करत आहोत तो थांबवला पाहिजे. परमेश्वर हा तुमच्यामध्ये आणि त्याची फक्त जागृती व्हायची. तो जर तुमच्या चित्तात आला तर तुम्ही सामूहिक चेतनेत जागृत होता. तुमच्यामध्ये सामूहिक चेतना येते म्हणजे ही चेतना येते. परत शब्द चेतना वापरला म्हणजे तुमचं काहीतरी रूपांतर, तुम्ही एका नवीन स्थितीला येता. जी स्थिती तुमची नवीन होते तिला असं द्विज असं म्हणतात. द्विज म्हणजे असं की ज्याचा पुनर्जन्म झालेला. पुनर्जन्म झाल्याबरोबर तुमच्या हातातनं थंड थंड असं
आदिशंकराचार्यांनी सांगितलं आहे, सलीलम सलीलम अशी थंड थंड गार गार झुळूक यायला लागते आणि सगळीकडे ही पसरलेली विश्वव्यापी शक्ती, जसं मोदींनी सांगितलं, तुम्हाला ती जाणवते. ही जर जाणवणी नाही गेली, त्यात आमचा दोष नव्हे, त्यात तुमचाही दोष नव्हे, त्यात काहीतरी सुषुम्ना नाडीचं चुकलेलं आहे, ते बघायला पाहिजे. जर सुषुम्ना नाडीचं काही चुकलेलं असलं तर ते नीट केलं पाहिजे. ते जर नीट झालं तर कुंडलिनी म्हणजे ही अंबा ही उठली पाहिजे आणि उठल्यावर तुम्हाला पार केलं. हे सर्व विश्वाचं तत्त्व आहे. ते फक्त एका धर्माचं, एका राष्ट्राचं, कुणाचं नाही, सर्व विश्वाचं तत्त्व आहे. आणि ह्या तत्त्वामध्ये, आत्म्यामध्ये तुम्ही जागृत झालं पाहिजे असं सगळ्यांनी सांगितलं आहे. फक्त आपल्या देशामध्ये कोणत्याही, आपल्या धर्मामध्ये कोणत्याही तऱ्हेचं आपण संघटना न केल्यामुळे इथे फार मोठमोठाले गुरु, साधू, संत, द्रष्टे अवतरणं झाली आणि त्यांनी हे प्रस्थापित केलं की जोपर्यंत आत्मबोध होत नाही तोपर्यंत परमेश्वराची ओळख पटत नाही. रामदास स्वामींना विचारण्यात आलं की ह्या आत्मसाक्षात्काराला किती वेळ लागतो. त्यांनी सांगितलं तत्क्षण झालं, तत्क्षण झाला पाहिजे. त्यांनी सांगितलं, त्यांना लोकांनी विचारलं की काय प्रपंच सोडला पाहिजे. म्हणे प्रपंच सोडून परमार्थ होत नाही. स्पष्ट त्यांनी सांगितलेल्या गोष्टी असूनसुद्धा आपण अजूनही त्या गोष्टी समजून घेत नाही. विशेष करून शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की स्वधर्म जागृत झाला पाहिजे. स्वचा धर्म, स्वचा धर्म म्हणजे आपल्या आत्म्याचा धर्म आणि स्वचं तंत्र जाणलं पाहिजे. म्हणजे ह्याच्यात योगामध्ये कुशलता आली पाहिजे असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं. इतकंच नव्हे, पण ज्ञानेशांनी सांगितलं आहे, जेव्हा त्यांनी पसायदान मागितलं तेव्हा त्यांनी जी जे इच्छा केला त्यातली फार सुंदर एक इच्छा आहे की स्वधर्म सूर्य विश्व पाहो, सर्व विश्वानी हा स्वधर्माचा सूर्य पाहायला पाहिजे अशी त्यांनी इच्छा केली. आणि तो सूर्य तुमच्या हातात, तो तुम्ही मिळवून घेतला पाहिजे, त्याचा आदर केला पाहिजे, त्याची इज्जत केली पाहिजे आणि तुम्ही स्वतः त्याला प्राप्त झाला ते मिळवलं पाहिजे. उगीचच्या गोष्टींमध्ये, भ्रामकतेमध्ये वेळ घालू नका. भांडणामध्ये वितंडवाद करून होत नाही. ही बुद्धीच्या पलीकडची गोष्ट आहे. त्या उगीचच बुद्धीला ताण देऊ नका. माझ्या मते आज जेवढी मंडळी आहे ही जरी पार होऊन सहयोगाला लागली तरी कोल्हापुरी पुष्कळ कार्य झालं असावं. आणि कोल्हापुरात इतकी जर मंडळी सहयोगी झाली तर एक एक मनुष्य हजार हजार लोकांना, काय 10,000 लोकांनासुद्धा पार करू शकतो. त्यांना ही शक्ती येते तेव्हा सगळ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे. तसंच बायकांनासुद्धा जेव्हा ही शक्ती येते तेव्हा त्यांना समजतं की आपण कोणत्या प्रकारे दुसऱ्यांचं भलं करू शकतो, स्वतःचं भलं करू शकतो. आणि जे कृष्णाने योगक्षेम वाह्म्यम सांगितलं आहे की योगानंतरच क्षेम होणार आहे, ते कसं घडतं ते बघितलं पाहिजे. कारण तुम्ही मग परमेश्वराच्या साम्राज्यात जाता. आम्ही प्रत्येक वेळी कोल्हापूरला आलो आहेत, पुष्कळ मेहनत केली, वर्षानुवर्ष आले, पण तरीसुद्धा इथे काही सहयोग जमत नाही. त्याला कारण एक हेही असू शकतं की सहयोगामध्ये जी मंडळी आलेली आहेत त्यांच्यामध्ये काही लोक फार निगेटिव्ह आहेत आणि त्यांच्यामुळेही कदाचित सहयोग जमत नसेल असं माझं निदान लागलेलं आहे. तरीसुद्धा आपण आपली प्रगती करून घ्यायची आणि असे लोक आम्ही काढून टाकू. तुम्ही स्वतःच्या प्रगतीला प्राप्त व्हा, ते तुम्ही लब्ध करून घ्यावं. प्रत्येक मनुष्य हे मिळू शकतो. त्याला कोणी काही तुम्हाला वारसा लागत नाही किंवा तुम्हाला काही विशेष जुनं असलं पाहिजे असं नाही, त्यातलं तुम्ही फार जाणलं असलं पाहिजे असं नाही. हळूहळू सगळं जाणत जातात. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की सगळी तयारी आपल्या आतमध्ये, फक्त दिवा पेटवण्यासाठी जसं आपण बटन लावतो तसाच हा दिवा पेटवला जातो. आमचं देणं घेणं काही लागत नाही, कारण एक पेटलेला दिवा जर दुसऱ्या दिव्याला पेटवतो तर देणं घेणं काय लागतं. तुमची तयारी आहे, तुम्ही ते प्राप्त व्हावं आणि त्याच्यामध्ये लाभ झाल्यानंतर तुम्ही त्याची पूर्णपणे प्रगती करून घ्यावी अशी मला आपल्याला विनंती करायची. आज बघू किती लोक पार होतात. झाल्यानंतर मात्र जर लोक ह्याच्यात बसले नाहीत आणि जर ध्यान लावलं नाही तर मात्र मी काही करू शकत नाही. आता सांगलीला आमचा प्रोग्राम झाला आणि सांगली हे गाव जरी कोल्हापुरापासून दूर आहे तरी तिथली व्यवस्था चांगली दिसते. तिथली जमीन अजून सुपीक आहे. तिथे जर पीक घातलं तर त्याचे वृक्ष होतील असं मला पूर्ण विश्वास झालेला आहे. आता कोल्हापुरात ह्या देवीच्या कृपेमध्ये तुमची काय स्थिती होणार आहे ते बघायचं. तेव्हा कृपा करून तुम्ही कोल्हापूरचे लोक आहेत. इथे कोल्हासुराला देवीने मारलेलं आहे आणि अशा कोल्हासुराला तुम्ही मानता की देवीला मानता ते बघितलं पाहिजे. ही स्थिती आजची जी आहे वस्तुस्थिती ती अशी आहे की लोकांच्या डोक्यातच घुसत नाही सहयोग आणि तो कसा घुसवायचा, तो कसा समजावून सांगायचा ह्याचा माझा आटोकाट प्रयत्न चाललेला आहे. पण लोकांच्या डोक्यातच घुसत नाही, कारण दुसरं काहीतरी घुसलेलं असलं म्हणजे हे कसं जाणार.
म्हणून आपण सर्वांनी सहयोग प्राप्त करावा, आत्म्याचं स्वतःचं दर्शन घ्यावं आणि सच्चिदानंद जे आत्म्याचं स्वरूप आहे ते ओळखून घ्यावं. सांगायचं म्हणजे भाषण कितीही मोठं दिलं तरीसुद्धा सर्व विषय मी आज सांगू शकत नाही. फार मोठा विषय आहे आणि हजारो माझी लेक्चर्स मराठीत आहेत, इंग्लिशमध्ये आहेत, हिंदीत आहेत. तिन्ही भाषेमध्ये माझे हजारो लेक्चर्स आहेत. तेव्हा आजच्या भाषणात जेवढं मला सांगता आलं तेवढं सांगितलं. ह्या उपरांत आपली आता आपण जागृती करून घेऊया आणि जागृतीनंतर मग आपण पुढे कसं वागायचं, साधना कशी करायची, त्यासाठी केंद्रावर आलं पाहिजे. केंद्रावर आल्याशिवाय हे कार्य होणार नाही. देवकृपेने इथे तुम्हाला एक केंद्राची जागा मिळाली. काही पैसे खर्च करायला नको, काही त्याच्यामध्ये मेहनत नको. फक्त थोडासा वेळ परमेश्वरासाठी द्यायचा, तो स्वतःच्या स्वार्थासाठी. म्हणजे स्वचा अर्थ लागला म्हणजे तुम्ही स्वार्थ मिळवला. ह्या साधू संतांनी सुद्धा सुंदर शब्द लावलेले आहेत, स्वार्थ. म्हणजे म्हणे हा स्वार्थी आहे म्हणजे शिवी नाही येते. खरोखर जो मनुष्य स्वार्थी असो तो स्वचा अर्थ मिळवून घेईल. तसाच तो समर्थ हो. समर्थ झाल्यावरती मग त्याला काहीही सांगावं लागत नाही. तो स्वतःचाच गुरु होऊन स्वतःलाच बरं करतो, दुसऱ्यांना बरं करतो आणि सर्व देशाची अशी उन्नती झाल्यावर सर्व विश्वाची सुद्धा आपण उन्नती करू शकतो. मी प्रश्न एवढ्यासाठी विचारत नाही कारण काहीतरी भांबावलेले लोक येतात आणि काहीतरी प्रश्न विचारून सगळ्यांना अस्वस्थ करून टाकतात. म्हणून प्रश्न विचारायचे नाही. ज्यांना प्रश्न विचारायचे वगैरे असतील असं तर त्यांनी मला ते लिहून द्यावं, तर मी ते त्याचं उत्तर देईन. आता आपल्याला आश्चर्य वाटेल की 14 देशातनं जितके लोक आले आहेत इथे त्यांच्यापेक्षा कमी पुरुष इथे आलेले आहेत कोल्हापुरात. म्हणजे त्यांच्यासमोर तरी कसं दिसतं ते बघा. म्हणजे इथले लोक कुठे भरकटलेले आहेत ते समजत नाही. आता हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांना आश्चर्य वाटलं की जिथे देवीचं इतकं सुंदर मंदिर आहे तिथे इतके कमी लोक सहयोगासाठी कसे आले. त्यांना समजत नाही ही गोष्ट. कारण ह्यांच्या एकेका देशात हजारो लोक सहयोगात उतरलेले. ते मग मुसलमान असोनात का, हिंदू असोनात का, ख्रिश्चन असोनात का, शीख असोनात का, हजारो लोक सहयोगात उतरलेले आहेत. आणि आपल्या देशात मात्र लोकांचं लक्ष परमेश्वराकडे. जे इतके भाग्यवंत आहेत, ज्यांना परमेश्वराने एवढा वारसा दिलेला आहे, त्यांची ही स्थिती आहे. लक्ष 2 मिनटं माझ्याकडे सुद्धा राहत नाही. इकडे बघायचं, तिकडे बघायचं. मुलांना काही शिस्त नाही, धावायला सुरुवात करतात. ह्या लोकांच्या शिस्ती बघा, ह्यांच्याकडे बघा. म्हणजे हे नुसते जडतत्वात म्हणजे मटेरियलिझममध्येच वाढलेले नाहीत, आध्यात्मिकात सुद्धा हे तुमच्यावर जाते. पण जर तुम्ही आध्यात्मिकात उतरले तर तुमच्याजवळ पुंजी फार मोठी आहे, संपदा फार मोठी आहे. त्या संपदेवर तुम्ही फार उच्च उचलू. मग हे तुमच्या पायावर येते. पण ती जाणली पाहिजे, आपली स्थिती समजली पाहिजे, आपली संपदा, आपली संपत्ती समजली पाहिजे. आल्याबरोबर त्यांनी मला सांगितलं की आम्हाला आश्चर्य वाटतं की कोल्हापुरात जिथे देवीचं एवढं स्थान आहे तिथे इतके थोडेसे लोक कसे असो. जितके आहेत त्यांनी ह्या वेळा जमून घ्यायचं आणि सहयोगाचा प्रचार करून सहयोग कसा वाढवायचा ते शिकलं. आता एक साध आहे, त्या सहयोगात काही क्रिया करायची नसती विशेष, फक्त आपल्याला संतुलनात यावं लागतं. त्यासाठी डाव्या हातामध्ये आपली जी शक्ती आहे ती इच्छाशक्ती. आणि त्या शक्तीमध्ये आपण काय काय मिळवलेलं आहे आणि काय काय चुका केलेल्या आहे त्याबद्दल आपण कोणताही आपल्याबद्दल न्यूनत्वाचा भाव घेतला नाही पाहिजे की माझं हे चुकलं ते चुकलं. काही झालं असलं तरी परमेश्वर हा क्षमेचा सागर आहे असं समजून तुम्ही डावा हात माझ्याकडे करायचा आणि गणेशाचं नाव घेऊन ह्या पुण्यभूमीवर आपला हात ठेवा. डावा हात माझ्याकडे, परत ऐकून घ्या, सोपी गोष्ट आहे. डावा हात माझ्याकडे करायचा असा सहज मांडीवर आणि उजवा हात जमिनीवर ठेवायचा. उजवा हात अगदी सरळ गोष्ट आहे, काही कठीण गोष्ट नाही. जमिनीवर तोही एका बाजूला ठेवला तर तुम्ही आरामात बसा. एका बाजूला उजवा हात जमिनीवर ठेवायचा. ही पुण्यभूमी आहे. डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात जमिनीवर. सर्व बायकांनी सगळ्यांनी मी सांगते ते ऐकून तसं करा. चष्मे वगैरे काढून ठेवात, टोप्या काढून ठेवात, कारण ब्रह्मरंध्र छेदायचं असतं. आणखी
ह्याच्यानंतर मी फक्त ही जी क्रियाशक्ती आहे त्याचा उजवा हात माझ्याकडे करायला सांगेन आणि डावा हात असा आकाशाकडे त्या क्रियाशक्तीचा की त्याचा तळहात मागच्या बाजूला असा गेला पाहिजे असं सांगेन. फक्त ह्या दोनच क्रिया आहेत त्या संतुलनासाठी, म्हणजे महासरस्वती आणि महाकालीचं संतुलन साधायचं. आता हे महाकालीचं संतुलन आपण साधत आहोत की आपल्यातलं जे जडतत्व आहे, जी तामसिक आहे, ते पृथ्वी तत्वात जाते. तेव्हा डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात जमिनीवर आणि डोळे मिटून ठेवायचे. मी सांगितल्याशिवाय डोळे काही असलं तरी उघडायचे नाही. खाली मुंगे आहेत. डावा हात माझ्याकडे, उजवा हात जमिनीवर, डोळे मिटून घ्यायचे, उघडायचे नाहीत. मी म्हणणार नाही तोपर्यंत आपण डोळे उघडायचे नाहीत. कृपा करून डोळे बंद ठेवा. आता लक्ष टाळूकडे असावे, पण डोळे वर फिरवायचे नाही. नुसतं लक्ष टाळूकडे, डोळे उघडायचे नाहीत, लक्ष टाळूकडे ठेवायचं. आता ह्या वेळेला एकच शुद्ध इच्छा आहे. ती शुद्ध इच्छा अशी आहे की आम्हाला आत्मसाक्षात्कार घडला पाहिजे. माताजी, आम्हाला आत्मसाक्षात्कार घडला पाहिजे, ही शुद्ध इच्छा करायची. इतकंच नव्हे तर ह्या शक्तीचं जे कौशल्य आहे ते आम्हाला आलं पाहिजे. ह्याचं जे टेक्निक आहे, ह्याचं जे इंजिनिअरिंग आहे ते आम्हाला आलं पाहिजे, अशी इच्छा केली पाहिजे. पहिल्यांदा योगाचा अर्थ आहे की परमेश्वराशी संबंध होणे, आणि दुसरा अर्थ म्हणजे कौशलम, ज्याने की आपल्यामध्ये ह्या सर्वव्यापी शक्तीशी संबंध झाल्यावर ती कशी वापरायची, त्याची कुशलता आपल्यामध्ये यायला पाहिजे. अशा दोन्ही इच्छा तुम्ही करायच्या. कारण तुम्ही इच्छा केल्याशिवाय मी जबरदस्ती तुमच्यावर करू शकत नाही, कारण तुम्ही स्वतंत्र आहात आणि ह्या स्वतंत्रतेला मी बाधा घालू शकत नाही. म्हणून तुम्ही अशी इच्छा करायची आणि तुम्ही म्हणायचं मनामध्ये की माताजी, आम्हाला आत्मसाक्षात्कार हवा, त्याचप्रमाणे त्यातलं जे कौशल्य आहे ते आम्हाला आलं पाहिजे. ही कुंडलिनी शुद्ध इच्छा आहे. ही शुद्ध इच्छा म्हणजे बाकीच्या सर्व इच्छा शुद्ध नाही. बाकीच्या इच्छा जर शुद्ध असत्या तर आपल्याला एक इच्छा पूर्ण झाल्यावर समाधान वाटलं असतं, पण वाटत नाही. म्हणून ती शुद्ध इच्छा जी आपली आहे ती एकच आहे, एकमेव आहे की आपला संबंध ह्या सर्वव्यापी शक्तीशी झाला पाहिजे. आता डाव्या हाताकडे लक्ष ठेवायचं. त्या हातामध्ये गारगार काहीतरी थंड थंड येतं असं वाटेल. कोल्हापूरच्या लोकांची फार मोठी जबाबदारी आहे. तुम्हाला महालक्ष्मीचं देणं लागतं. तिने तुमच्यावर एवढी कृपा केली असून तुम्ही स्वतः जराशी कृपा कराल तर बरं होईल. डाव्या हातात गार वाटतंय का? लक्ष ठेवा. डाव्या हातामध्ये गार वाटत आहे का? लक्ष ठेवा. सूक्ष्म आहे ते, म्हणून लक्ष ठेवायला पाहिजे. गार गार असं हातात वाटलं पाहिजे. पुष्कळांना गरम वाटेल आधी, ते गार झालं पाहिजे. वाटत आहे? वाटत असलं तर हो म्हणायचं. वाटत आहे का? वाटतंय? आता हळूच डोळे उघडायचे आणि निर्विचारितेत बसायचं.
हळूच डोळे उघडायचे आणि निर्विचारितेत बसायचं. आता उजवा हात माझ्याकडे करायचा आणि डावा हात असा वर मागच्या बाजूला. आता ही क्रियाशक्ती आहे. डोळे मिटा. आता परत डोळे मिटून हळूच डोळे मिटायचे. आता ही क्रियाशक्ती आहे आणि ही क्रियाशक्ती आपण वापरलेली आहे अनेक तऱ्हेने. सर्वप्रथम आपलं काहीतरी फार मोठं चुकलेलं आहे, म्हणजे आपण कोणतीही क्रिया करून क्षमा करत नाही. म्हणून मी सर्वांना आई क्षमा केली असं म्हणायचं. डोळे मिटून 3दा असं म्हणायचं, आई मी सर्वांना क्षमा केली. आता पुष्कळांचं असं म्हणणं असतं की क्षमा करणं काही सोपं नाही, पण क्षमा करणं न करणं तुम्ही काही करत नाही, ही नुसते मनाची कल्पना आहे. पण जर तुम्ही म्हटलं की मी सगळ्यांना क्षमा केली, तर त्याचा असा फायदा होतो की ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे, छळलेला आहे, ज्यामुळे तुम्ही संतप्त आहात, त्यांच्या कचाट्यातून सुटता. म्हणून मी सर्वांना क्षमा केली असं म्हणायचं. आता पुष्कळशा लोकांना असं वाटतं की आमचं हे चुकलं आहे, ते चुकलं आहे. तसं काय वाटून घ्यायचं नाही. तुमचं काहीही चुकलेलं नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. तरीसुद्धा परमेश्वराला असं म्हणायचं की जर आमच्या हातून काही चुकलं असेल तर ते तू क्षमा करू. Who is there? Please be seated. Who is there at the back? Don't keep on moving when I'm talking. Please be seated. ही प्राणशक्ती पहिली होती, ती मनशक्ती आहे, इच्छाशक्ती आहे, आणि ही प्राणशक्ती आहे. आता असा निश्चय करायचा की मला आत्मसाक्षात्कार झाल्यावर मी सहयोग पूर्णपणे शिकून सिद्ध होईल अशी प्रतिज्ञा करायची. एऱ्या गबाळ्याचे काम नव्हे. सगळ्यांना क्षमा करा. क्षमा करा, हृदयापासून सगळ्यांना क्षमा करा. त्याशिवाय कार्य घडणार नाही आहे. मनातनं काढून टाका. म्हणजे तुम्हाला इतकं हलकं वाटेल. मी माताजींनी सगळ्यांना क्षमा केलं असं म्हणा. उजवा हात माझ्याकडे आणि डावा हात आकाशाकडे करायचा आहे. उजवा हात माझ्याकडे आणि डावा हात आकाशाकडे. जर चूक बसले असले तर त्यांनी त्रास होणार. उजवा हात माझ्याकडे, लक्षात आलं का? मी मराठी भाषेत बोलत आहे. उजवा हात माझ्याकडे आणि डावा हात आकाशाकडे करायचा. त्यात एवढा घोटाळा कशाला? उलटेच बसलेत. डोळे उघडून आहेत. झालं? चित्त टाळूकडे ठेवा.
आता डोळे हळूहळू उघडायचे, दोन्ही हात माझ्याकडे करायचे आणि निर्विचारितेत बसायचं. दोन्ही हात माझ्याकडे. तुमची जी कुलस्वामिनी असेल तिला असं विचारायचं की माताजी ही तुमची शक्ती आहे का? तुम्हीच आमच्या कुलस्वामिनी आहात का माताजी? असं विचारायचं. असा प्रश्न 3दा विचार, म्हणजे ती बंधनं सुटते. ओळखता आलं पाहिजे. 3दा असा प्रश्न विचारायचा. हां, तुम्ही साक्षात ते आहात का असं विचारायचं. आता दोन्ही हातात गार यायला लागले. आता डावा हात असाच ठेवून माझ्याकडे निर्विचारितेत बघून डोक्यावर हात ठेवून बघा. ह्या टाळूवर असा फिरून वरती अधांतरी 4 इंच वर घेऊन बघा. काहीतरी गार येते का डोक्यातून बघा. तुमच्या डोक्यातनं आलं पाहिजे. तुम्हीच तुम्हाला सर्टिफिकेट द्यायचं. उजव्या हाताने बघायचं, डावा हात माझ्याकडे. डोक्यावर 4 इंच असा वर धरून बघायचं आणि सांगायचं गार येत आहे का. सर्व याचं सार जे ती कुंडलिनी तुमच्या ब्रह्मरंध्राला छेदून तिथून गार गार सलीलम सलीलम असं येत आहे का ते बघा. येत आहे? सांगायचं जर येत असलं तर. पुरुषांनी सांगावं येत आहे का. आता उजवा हात माझ्याकडे करून डाव्या हाताने बघायचं. हा चमत्कार आहे. डाव्या हाताला बघा, तुमच्या आतूनच हे झालेलं आहे. डाव्या हाताने बघा. उजवा हात माझ्याकडे, डाव्या हाताने बघायचं येत आहे का. आता दोन्ही हात आकाशाकडे असे आणि मान मागे टाकून आकाशाकडे बघून असं म्हणायचं की ही ब्रह्मशक्ती आहे का. ही सर्वव्यापी परमेश्वराची प्रेमशक्ती आहे का. ही ऋतंभरा प्रज्ञा आहे का. असे प्रश्न विचारायचे. हां, आता हात खाली करून बघा. हातात गार येते का. येत आहे? हातामध्ये गार येत आहे? हो किंवा नाही बोलायचं. पुरुषांनी सांगावं येत आहे. अशा प्रकारे तुमच्या कुंडलिनीचा सहस्रार भेद झालेला आहे. सहस्राराला भेदून गेली. पण ह्याच्या पुढे कशी कुंडलिनीची जागृती करून घ्यायची, पुढे कसं जायचं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. सोपं काम आहे, पण त्याच्या पुढे तुम्ही इथे यायला पाहिजे. ह्या केंद्रावर आल्याशिवाय ही सामूहिक कार्य आहे. आणि सहयोग हा समाजोन्मुख आहे. हा नुसता जंगलात एका माणसाने बसून तपस्या करण्याचा मुळीच नव्हे, पण सगळ्यांनी मिळून जिथे ही स्थिती होते, सगळ्यांना मिळून जिथे हा लाभ होतो त्याच ठिकाणी हे कार्य घडतं आणि तिथेच तुमची वृद्धी होणार आहे. तेव्हा सगळ्यांनी मिळून इथे ध्यान केलं पाहिजे आणि ध्यानात कशी प्रगती केली पाहिजे ती मी तुम्हाला सांगणार आहे. आता कुंडलिनी कशी जागृत करायची ते फार सोपं काम आहे, पण त्याच्या आधी आपल्याला आपण कवच घेतलं पाहिजे. देवीचं कवच असतं, ते कसं घ्यायचं ते मी सांगते. कवच हे आपल्या 7 चक्रांना द्यायचं असतं. त्याचे 7 प्रकाशाचे आपल्याकडे पुंज आहेत. त्यांना आपण आधी आपल्या हातातनं वाहणाऱ्या ह्या शक्तीने आधी त्याला संरक्षण दिलं पाहिजे. ह्यानी फार आपले लाभ होतील. घरातनं बाहेर पडताना सुद्धा जर आपण बंधन घेतलं तर त्याचा फार फायदा होतो. आता कृपा करून डावा हात माझ्याकडे ठेवायचा आणि उजवा हात असा ह्या साईडला डावीकडे घालायचा आणि डावीकडून असा डोक्यावर घेऊन असा घातला की पहिलं बंधन बसलं. आता सुरू करूया. परत पहिलं बंधन घ्यायचं. 1 सगळ्यांनी घ्यायचं व्यवस्थित. नंतर 2, नंतर 3, लगेच फरक पडेल तुमच्या. 3, नंतर 4, तुमच्याच हातातली शक्ती 4 व्यवस्थित घ्यायचं. नंतर 5, नंतर 6 आणि मग हे 7वं शेवटलं. आता कुंडलिनी अशी जागृत करायची की तुम्ही जिथे बसले आहात त्याच ठिकाणी कुंडलिनी तुमच्या समोर आहे. तर हा डावा हात कुंडलिनीकडे ठेवायचा असा आणि उजवा हात त्याला असा असा फिरवायचा जसे आपण घड्याळाचे काटे फिरवतो असा. म्हणजे वर समोर खाली, त्यात गोंधळ नाही करायचा, नाही तर उलटी फिरेल. तेव्हा
हा डावा हात असा ठेवायचा. When I do that, you please do it. Don't do in between. Your Kundalini rising should not be done till I tell you, please, because that disturbs the whole concord. Now, आता हात असा घ्यायचा. घ्या. वर समोर खाली असा चालायचा. वर समोर खाली असा डावा हात बघत राहायचा. नंतर खांदे मोकळे सोडून आकाशाकडे बघून अशी फिरत द्यायची त्याला आणि मग एक गाठ बांधायची. एक. बरं, आता दुसरं करा. 3दा करायचं असतं. परत हा हात असा कुंडलिनी समोर धरायचा, त्याच्याकडे लक्ष ठेवायचं. हा हात असा फिरवायचा. आता आपल्याला दिसेल की डावा हात फार लवकर वर जाईल, कारण कुंडलिनीचा मार्ग मोकळा झाला. सगळ्यांनी असं करायचं आणि डोकं असं मागे करून दुसरी द्यायची. तिसऱ्यांदा 3दा द्यायचं असतं. बघा, 3दा फक्त. आणि त्याच्यानंतर बघा किती फरक येतो. त्या हाताकडे लक्ष ठेवायचं. आता डोकं असं वर फेकून आणि खांदे मोकळे सोडून 1, 2 आणि तिसरी निर्गाठ 3. आता बघा हातात येत आहे का? येत आहे? आता तुम्ही संत झाले. आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडला. तेव्हा सर्व संत जनांना आमचा नमस्कार. आता पुढे काय करायचं त्यासाठी ते केंद्र आहे. केव्हा असतं ते? शुक्रवारी 6 वाजता इथेच असतं. 10 वाजता. 6 वाजता संध्याकाळी 6 वाजता. संध्याकाळी शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता ठेवा. संध्याकाळी 7 वाजता इथे केंद्र असतं. तेव्हा सर्वांनी इथे एकत्रित व्हावं, त्या केंद्रावर मेहनत करावी आणि जे आपलं साध्य आहे ते पूर्णपणे संपादन करा. पूर्णत्वाला आलं पाहिजे. अर्धवट रोपलेलं बी बेकार जातं. तेव्हा आता जे काय रोपलेलं आहे ते पूर्णपणे आपण वृद्धिगत करून घ्यावं. आता सगळ्यांनी बसल्या ठिकाणाहून मला नमस्कार करावा. ते बरं आहे. त्याच्यात सगळ्यात छान झालं म्हणजे झालं. तुमच्या त्या कुठे त्या बाई हे ना. आता बघा ही मंडळी एवढी पार झालेली आहे. आता तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही सहयोग जितका गाठाल तितकेच हे लोक पुढे जाणार आहे, बरं का? तेव्हा सहयोगात स्वतः प्रगती करून घेतली पाहिजे, तेव्हाच होणार. तसे तावडे साहेब इथे आहेत, ते येतील. तावडे आलेले आहेत. हे मुंबईचे फार मोठे सहयोगी आहेत. नशिबाने त्यांची ट्रान्सफर झालेली आहे. ते इथे आलेले आहेत आणि ते तुमची मदत करतील. अशा रीतीने आपण सर्वांनी मिळून हे कार्य संपन्न करून घ्यायचं. ठीक आहे? चपला द्या. याबद्दल उहापोह करता येत नाही. आपल्या शांततेत राहायचं. ही जी शांतता आहे हीच आत्म्याची खूण आहे. ह्या शांततेत एकदा आनंद वाटेल आणि साक्षी झाल्यासारखं वाटलं, नाटक संपलं असं वाटेल. हे अगदी बघत राहायचं कसं कसं आपल्यामध्ये ह्या आत्म्याचा प्रकाश कसा कसा हळू येतो, हळूवारपणे, आणि आपलं चित्त कसं शुद्ध होत जातं आणि आपल्याला कसा आनंद येत जातो ते बघत राहायचं. फक्त साक्षी रूपाने सगळं बघत राहायचं. तेवढं एकदा स्थापित झालं म्हणजे सहयोग किती मोठी गोष्ट आहे आपल्या लक्षात येईल.